मनसेकडून सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बॉम्ब, पीडब्ल्यूडीतील आणखी एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ उघड, कारवाई करण्याचं मनसेचं सरकारला आवाहन. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना उधळपट्टी, हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौज मजा. नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार मंत्र्यांचा मुक्काम. सिडको सदनिकांच्या किमतींबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक. 3.5 सोडतीत न सुटलेल्या प्रलंबित घरांच्या किमतींबाबत निर्णय होण्याची शक्यता. महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता. आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात बैठक. आदिवासी विकास मंत्र्यांसोबत शेतकरी करणार चर्चा. मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव मिळावा अशी मागणी. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता. ठाण्यातील सभेत तलवार झळकावल्याचं प्रकरण. राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. एका लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राजधानीत जाणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील पोटची मुलं विक्री प्रकरण. मुलांच्या आईनं आरोप फेटाळले. मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं स्पष्ट. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत. कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या. वांगणी बदलापूर दरम्यान तांत्रिक अडचणीचा फटका. गर्दीत लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजीपणा नाही. उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. मतचोरी देशविरोधी कृत्य. राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका. आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत आरोप. इंडिगोला केंद्र सरकारचा दणका. उड्डाणांमध्ये 10% कपातीचे आदेश. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंचे निर्देश. लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न. नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी. दिल्ली कार बॉम्ब स्फोट प्रकरणी मोठी कारवाई. 8व्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश. नागपूरच्या पारडी परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती. वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू. जुन्नरचा बिबट्या वारंवार वनविभागाला देतोय चकवा. बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातील भक्ष्यावरच मारतो डल्ला. अमेरिकेच्या बाजारपेठेत तांदळाची निर्यात नको. ट्रम्प यांचा भारताला नवा इशारा. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची घोषणा. इंडोनेशियामध्ये 7 मजली इमारतीला आग. 20 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 5 पुरुष, 15 महिलांचा समावेश. राज्यात पुन्हा थंडीचा जोर. हुडहुडी वाढली. परभणी, धुळ्यात पारा चक्क 6.3 अंश सेल्सिअसवर. कटकच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय. 101 धावांनी आफ्रिकेचा धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या मालिकेत घेतली 1-0ची आघाडी. जसप्रीत बुमराहचा T20त 100 विकेट्सचा टप्पा पार. तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू.